29 ऑगस्ट रोजी मराठाचा वाघ मुंबईकडे निघत आहे आणि यावेळेस करो या मरो याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठे मुंबईकडे एक जोमाने आणि एक विचाराने येणार आहेत। तरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या मराठा समाजाची काय तयारी आहे। कारण 29 ऑगस्ट म्हणजे आपल्याला 1 ते सव्वा महिना राहिलेला आहे आणि या सव्वा महिन्यामध्ये आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे, मुंबई जाम करायची आहे, मुंबईतून आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही। तर चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया, हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला 2 ते 3 वेळेस महाराष्ट्र सरकारने फसवण्याचं काम मराठ्यांना केलं आहे आणि या वेळेस मराठी गाफील राहणार नाहीत, तर मुंबईत घुसून आरक्षण घेणारच आहेत। कारण मराठ्यांनी एकच विचार केला आहे की आपण करो या मरो, कारण घेतलं आरक्षण घेऊनच वापस यायचं, नाहीतर इथंच मेलेलं बरं, असं आज मराठा समाजाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। मित्रांनो, मराठ्यांचा वाघ मनोजदादा जरांगे पाटील यांनी हाडाची काढ केली आणि 2-4 वेळेस जवळपास उपोषण केले, परंतु महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटलाला फसवण्याचं काम केलं, मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं। कारण मित्रांनो, गॅजेट 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 आणि गॅजेट, तर याच मागणीवर आज जरांगे पाटील ठाम आहेत। कारण गॅजेट लागू करा, ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या, हीच मागणी प्रथम मराठा समाजाची आहे। महाराष्ट्राचा वाघ, समाजाचा वाघ आणि मराठा समाजाचा ताईत म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। मित्रांनो, आज गावागावात, खेड्यापाड्यात, वाडी वस्ती, शहरात, गल्लीत, बोळात सगळीकडे एकच चर्चा आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे मुंबईला ते आपण सक्सेस करायचं, आरक्षण घेऊनच वापस यायचं, हा ध्यास मनाशी बाळगून मराठा समाजाचे युवक मुंबईकडे निघणार आहेत। मित्रांनो, आज जरी शासनाला वाटत असलं की यांची तयारी चालू आहे की नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती होती तीच नीती मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे अवलंबित आहेत। कारण या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण त्यांच्या रक्तात, मनात आणि ध्यानात पूर्ण उतरलेले आहेत। मित्रांनो, आज प्रत्येक गावातून कमीत कमी 20 स्वयंसेवक, मराठा सेवक यांची यादी जरांगे पाटील यांनी मागून घेतली आहे आणि ती पूर्ण समाजाने त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे। मित्रांनो, यावेळेस उपोषण करायचं म्हणजे करायचं आणि आरक्षण घेऊनच यायचं आणि ते पण ओबीसीतूनच आरक्षण घेऊन यायचं, हा ध्यास मनाशी उराशी बाळगला आहे। कारण मराठा समाज आता यावेळेस ऐकायला तयार नाहीत। कारण ऐकायचं तरी किती वेळेस, हाच प्रश्न समाजाला पडलेला आहे। मित्रांनो, माणसाची फसवणूक एक वेळेस होते, 2 वेळेस होते, 3 वेळेस होते, परंतु महाराष्ट्र शासनाने या समाजाची फसवणूक केली आहे आणि यावेळेस मराठा समाज कदापिही फसणार नाही, हे सरकारने समजून घेतलं पाहिजे। कारण यावेळेस मराठा कुठल्याही मनस्थितीत ऐकायच्या तयारीत नाही मित्रांनो। कारण करो या मरो, घेऊनच येणार, असंच मराठा समाजाच्या युवकांनी, मराठा समाजाने ठरवलं आहे। कारण आज आमचं आरक्षण आम्ही हक्काचं मागत आहोत, कुणाच्या बापाचं मागत नाही आहोत। कारण जे आरक्षण आमचं 300 वर्षापासून पडलेलं आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत। आणि एखादा जर कोणी म्हणत असेल की मनोजदादा जरांगे पाटलाला आम्ही प्रतिस्पर्धा किंवा असं काही करत असतील तर आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण मित्रांनो, आता बाद झालं, हीच प्रतिक्रिया पूर्ण समाजाची आहे। कारण जो माणूस समाजासाठी हाडाची काढ करतो, आजही त्या माणसाच्या घरावर पत्रे आहेत आणि पत्रेच नाहीत तर पत्र्यावर पत्रे आहेत। एखाद्या माणसाने जर बघितलं तर हे काय म्हणते, हे डबल मजल्याची बिल्डिंग तर तयार केली नाही ना, हाच प्रश्न समाजाला आहे। कारण
असा माणूस समाजाला भेटणे नाही. एवढा इमानदार माणूस या समाजामध्ये जन्माला असेल तर समाज ही त्याचा उपकार ठेवणार नाही. कारण आज या कलियुगामध्ये पावला पावलावर लोक फुटतात, पैशाचे लालची असतात, परंतु मनोजदादा जरांगे पाटील एक फुटी कवडीचा देखील माणूस लालची नाही. आणि मला हा माणूस आवडतो आणि त्यामुळेच आज समाज पूर्ण ताकदीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे आहे. आणि 29 ऑगस्ट रोजी लाखोच्या संख्येने गाड्या निघणार आहेत आणि ते बी मुंबईकडे निघणार आहेत, इकडे तिकडे नाही. नंतर याला त्याला जर वाटत असेल तर मुंबईमध्ये मराठे येणार नाहीत आणि पहिल्यासारखं असं काही मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद राहिली नाही. तर मित्रांनो, त्या लोकांना मी सांगतो, मनोजदादा जरांगे पाटलाची तीच ताकद, तेच ध्येय आणि स्वप्न उराशी बाळगून मुंबईकडे निघत आहेत. आणि कुणामध्ये अडवायची ताकद असेल तर अडवून दाखवा. आणि मराठा समाजाचे आज गल्लोगल्ली शहरात आणि वाडी वस्ती दऱ्याखोऱ्यामध्ये आज मिटिंगा चालू आहेत. मित्रांनो, हा विषय सांगण्यासारखा नाही, परंतु जे मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाला नावं ठेवतात त्यांना मी सांगू इच्छितो की 29 ऑगस्ट रोजी आपण बघाच काय महाप्रलय मुंबईकडे निघत आहे. तरी आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटतं आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.